क्लस्टर योजनेला कोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांचा विरोध, पुनर्विकासाची स्थानिक नागरिकांची मागणी। क्लस्टर योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच क्लस्टर योजनेला नागरिकांनी विरोध केलाय। केवळ विकासाच्या फायद्यासाठी क्लस्टर योजना आणली जात असल्याचा आरोप कोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांनी केला आहे। आम्हाला क्लस्टर नको तर आमचा केवळ पुनर्विकास करू द्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। ठाणे पूर्वेतील कोपरी या भागात दौलतनगर वसाहत आहे। या वसाहतीत जवळपास 15 इमारती असून 200हून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत। यामधील काही इमारती या धोकादायक आणि मोडकळीस आल्यात, त्यामुळे येथील रहिवाशांनी इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतलाय। त्यानुसार 2022 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इमारतीच्या पुनर्विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला। मात्र कालांतरानं विकासक आणि कमिटीनं कोणालाही विचारात न घेता क्लस्टर योजनेचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे। सुरुवातीला इमारतीचा पुनर्विकास यश अशोका विकासक करणार होता, मात्र आता विकासकाच्या भागीदारीत सगळे सोयरे घुसवले असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तसंच या भागातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड असल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे। दौलतनगर भागातील 15 इमारतींचा पुनर्विकास करण्याचं आम्ही नियोजन केलं। 2022 रोजी यश अशोका या खाजगी विकासकासोबत करार देखील केला। मात्र 2024मध्ये कमिटीनं आम्हाला विश्वासात न घेता आपल्याला क्लस्टर योजनेत इमारतीचा पुनर्विकास करायचा असल्याचं सांगितल्यानंतर आमच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं स्थानिक रहिवासी वैभव भोसले यांनी सांगितलंय। काय सांगाल दौलतनगर सोसायटी बद्दल जो प्रॉब्लेम रहिवाशांबद्दल झालाय तो काय तुम्हाला सांगायचं? नमस्कार, मी दौलतनगरचा रहिवासी वैभव भोसले। आज इथे आमच्याकडे दौलतनगरचं रिडेव्हलपमेंट जे चालू होतं ते 2016 पासून ही सगळी प्रोसिजर चालू आहे। 2016 मध्ये विकासक आमचे ठरले गेले, मान्य झाले, पण आज 2024 पर्यंत आम्ही इथं उभे आहोत, पण अजूनही आमचं रिडेव्हलपमेंट असं हे काय पुढे सरकलेलं नाही। 2022 मध्ये आमची रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झालेली आहे। त्याच्यानंतर त्या रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट नंतर आज आम्हाला असं कळलेलं 2024 मध्ये जून मध्ये की आम्हाला क्लस्टर मध्ये टाकलं गेलेलं आहे। आमच्याकडे 110 मेंबर्सनी त्याच्यासाठी ऑब्जेक्शन नोंदवलेली आहे। क्लस्टर डिपार्टमेंटला ते टाकलेले आहे की आम्हाला क्लस्टर मध्ये जायचं नाही, तर आम्हाला कोणाचंच त्याच्यासाठी अप्रुव्हल नाहीये। आम्हाला आमचं जे नॉर्मल रिडेव्हलपमेंट आहे, जे 2022 ची अग्रीमेंट झाले त्याच्यानुसार आम्हाला ते रिडेव्हलपमेंट करून मिळावं, ही सगळ्या पूर्ण रहिवाशांची म्हणजे अपेक्षा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सगळ्यांच्याकडे दाद मागतोय आणि आम्हाला प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट मिळून आम्हाला जर ते प्रॉपर झालं रिडेव्हलपमेंट, आम्हाला त्याच्यासाठी मंजुरी आहे। रिडेव्हलपमेंट व्हावं ही आमची इच्छा आहे। दौलतनगरमध्ये एकूण किती सभासद आहेत तुमचे आणि किती जणांचा क्लस्टरला विरोध आहे? एकूण सभासद आम्ही 205, म्हणजे तिकडे सदनिका आणि दुकान वगैरे असे आहेत, त्यातल्या 5 ह्या दुकानं जी आहेत ती आमची दौलतनगर सोसायटीचीच आहेत। तर 200 मेंबर्स आहेत किंवा तिकडचे ते सदस्य आहेत, त्याच्यापैकी 110 जणांनी आक्षेप नोंदवलेला आहे। आता सध्या जी दौलतनगरची कमिटी आहे ती तुमच्या सोबत आहे का? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक असणार आहे। त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय।
ट्रान्सहार्बर मार्गावरील कोपरखैरणे ते ठाणे अप आणि डाऊन आणि मुख्य मार्गिकेच्या दिवा ते मुलुंड 6व्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत पुलाची तुळई उभारण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे 6व्या मार्गावरील चालवण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्या कल्याण, दिवा ते मुलुंड, विद्याविहार स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर शनिवारी रात्री 10:01 पासून मध्यरात्री 12:05 ठाणे ते वाशी पनवेल लोकल, रात्री 9:37 पासून वाशी ते ठाणे आणि रात्री 11:18 पनवेल ते ठाणे लोकल रद्द करण्यात येणार आहेत. डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे येथून रात्री 9:41 सुटेल आणि वाशी येथे रात्री 10:10 पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून रात्री 9:24 सुटेल आणि ठाणे येथे 9:53 पोहोचेल. डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे येथून पहाटे 5:12 सुटेल आणि पनवेल येथे सकाळी 6:04 पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल वाशी येथून सकाळी 6:30 वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी 6:59 पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. खोपट एसटी कार्यशाळा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. कार्यशाळेत दुरुस्तीसाठी येणाऱ्या एसटी बससाठी बनवण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनं पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांना कार्यशाळेत येण्या-जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. हा रस्ता महामंडळाच्या ताब्यातील असतानाही स्थानिक वाहन चालकांच्या दादागिरीचा एसटी कर्मचाऱ्यांना सामना करावा लागतोय. खोपट येथील एसटी आगार एसटी महामंडळाचे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा आगार आहे. या आगारातून सातारा, सांगली, अहमदनगर आणि सोलापूर यासह राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एसटी बसची वाहतूक होते. जिल्ह्यातील व्यस्त आगार म्हणून ते ओळखलं जातं. या आगारातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या गाड्यांच्या तपासणी आणि दुरुस्तीसाठी आगाराजवळच कार्यशाळा आहे. जिल्ह्यातील बहुतांश गाड्या येथे तपासणी आणि दुरुस्तीसाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी सतत एसटी गाड्यांची वर्दळ असते. त्यामुळे महामंडळाचा हा रस्ता त्यांच्या वाहनांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा रस्ता 4 पदरी आहे, मात्र त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पानटपऱ्या आणि गॅरेजचं अतिक्रमण झाले. गॅरेजसमोर दुरुस्तीसाठी एसटी महामंडळाच्या रस्त्यावरच गाड्या उभ्या केल्या जातात. इतर स्थानिक लोकांकडूनही या रस्त्यावर अनधिकृतपणे वाहनं पार्क केली जातात. त्यामुळे एसटीचा हा 4 पदरी रस्ता पार्किंगमुळे 1 पदरी झालाय. त्यावरून दुरुस्तीसाठी येणाऱ्या गाड्या कार्यशाळेत घेऊन जाण्यास चालकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. कार्यशाळेतून बाहेर येणारी एसटी गाडी आणि आता आत जाणारी एसटी गाडी एकाच वेळी समोरासमोर आल्या तर कोंडी निर्माण होते. अशा वेळी एका एसटी चालकाला त्याची गाडी मागे घ्यावी लागते. गाडी मागे घेत असताना इतर वाहन असेल तर रस्त्यावरील कोंडी आणखीन वाढते. त्यामुळे काही वेळातच या रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतुकीची कोंडी होते. हा रस्ता महामंडळाच्या ताब्यात आहे. त्यावर इतर वाहनं अनधिकृतपणे पार्क केली जातात. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी आम्ही सुरक्षा विभागाला कळवतो, ते वाहतूक पोलिसांना कळवतात. तसंच अनधिकृत बांधकाम असेल तर सुरक्षा रक्षकांमार्फत ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली जात असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं.